सो वेलकम टू ऑल इन मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो NSMचा युनिट नंबर 6 बघत होतो, प्रोबॅबिलिटी अँड द लिनियर अल्जेब्रा. तर त्यातला एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण बघणार आहोत. त्यामधला एक जो रिपीटेडली विचारला गेलेला एक PYQ आहे, तर तो आपण प्रॉब्लेम आज घेणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे. तर हा पेपर आहे आपला जो मे 2023 आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर तर क्वेश्चन नंबर 8 जो आहे, क्वेश्चन नंबर 8A मधला बी आहे. ओके, तर हा एक जरा वेगळा कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये एक वेगळा लॉजिक लावलेला आहे. तर तो कन्सेप्ट आपण बघणार आहे. तर क्वेश्चनमध्ये त्याने दिले आहे, लेट F इज अ R⁴ मॅट्रिक्स फ्रॉम टू R⁴ टू बी द लिनियर मॅपिंग डिफाईन बाय द F इज इक्वल टू x, y, z, t इज इक्वल टू x minus y plus z plus t minus x plus 2z minus t x plus y plus 3z minus 3t and find the basis and the dimension of A for the image of F. म्हणजे काय, आपल्याला इमेज ऑफ F काढायचा आहे, इमेज ऑफ F. अँड सेकंड आहे द कर्नल ऑफ एफ. ओके, तर हा एक वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे, जी PYQ मध्ये रिपीटेडली विचारलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे, आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. त्या इक्वेशन हा नाही का लिनियर इक्वेशन आहे. तर या लिनियर इक्वेशनचा आपल्याला यूज करून काय करायचं आहे, याच्यामध्ये मॅट्रिक्स सॉल्व्ह करून नाही का तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर ह्या इक्वेशनचा यूज करून सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक मॅट्रिक्स क्रिएट करायचा आहे. तर आता एक्सचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 असणार आहे, -y आहे म्हणजे -y म्हणजे -1 असणार आहे, झेडचा कोएफिशियंट कोण नाही म्हणताना 1 असणार आहे, टीचा कोएफिशियंट कोण नाही म्हणताना 1 असणार आहे. ओके, देन त्यानंतर ना इथं एक्सचा कोएफिशियंट कोण आहे म्हणजे 1. आता इथं y आहे का, नाही आहे, मग yचा कोएफिशियंट काय असणार आहे 0. देन झेडचा कोएफिशियंट 2 आहे तर 2 आणि टीचा कोएफिशियंट -1 म्हणजे x, y, z आणि t असा सिक्वेन्सने आपण काय करतोय, बाय युझिंग दिस इक्वेशन एक मॅट्रिक्स करतोय, त्या लिनियर इक्वेशनवरनं मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्जन करतोय. देन इथं काय आहे x म्हणजे 1, इथं काय आहे y म्हणजे 1, 3z आहे म्हणजे 3 आणि -3t आहे म्हणजे -3. ओके, तर हा एक समजा एक मॅट्रिक्स बनवला आहे तुम्ही ए. तर ह्या मॅट्रिक्सला काय करायचं आहे, सॉल्व्ह करून तुम्हाला द इमेज ऑफ एफ अँड द कर्नल ऑफ एफ हे फाइंड आउट करायचं आहे. तर बेसिकली याच्यामध्ये काय करायचं आहे, जो R⁴ आहे तुमचा मॅट्रिक्स, त्याला R⁴ करायचा आहे. ओके, R⁴ म्हणजे काय, तुमचा जो मॅट्रिक्स आहे त्याला नाही का रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून, ओके, रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो आपण, रो ट्रान्सफॉर्मेशन जो M1 M2 मध्ये तुम्ही शिकला असाल, किंवा त्यालाच एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण म्हणतो. ओके, ट्रान्सफॉर्मेशन. तर याचा यूज करून काय करायचं आहे, याला कन्वर्ट करून इक्वेशन तयार करून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके, तर याच्यामध्ये काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, R2 चेंजेस विथ R2 मायनस R1 हा एक ऑपरेशन करायचं आहे. सायमल्टेनियसली R3 चेंजेस विथ R3 मायनस R1 हा एक करायचं आहे. म्हणजे आपण R2ला चेंज केलं आहे आणि R3ला चेंज केलं आहे, R1ला आपण चेंज केला नाही. सो त्यामुळं R1 आपल्याला ॲज इट इज लिहायचं आहे, 1 -1 1 1. ओके, हा मॅट्रिक्स आपण ॲज इट इज लिहिलेला आहे. त्यानंतर ना काय करायचं आपल्याला, R2 मायनस R1 म्हणजे जो R2 आहे त्याला -R1 करायचं आहे. आता R2 मायनस R1 केल्यावर 1 - 1 किती येणार आहे, 0. राईट. त्यानंतर ना काय, 0 - 1 -1 म्हणजे +1 होणार आहे. राईट. 2 - 1 म्हणजे किती होणार आहे, 1. देन -1 - 1 म्हणजे -2. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, R3 मायनस R1 करायचं आहे. R3 मायनस R1 केल्यावर 0, R3 मायनस R1 केल्यावर ओके म्हणजे 1 -1 म्हणजे 1 + 1 2 होणार आहे. राईट. त्यानंतर ना काय, 3 - 1 म्हणजे 2. ओके, -3 - 1 म्हणजे -4. ओके, आता काय झालं, तुम्ही हे ट्रान्सफॉर्मेशन करून इथले एलिमेंट 0 आणलेत. आता आपल्याला काय करायचं, हा पूर्ण एक रो जो आहे तो पूर्ण 0 करायचा आहे. तर हा करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो R3 आहे लास्ट रो नंबर 3 हा झाला R1 R2 R3. ओके, हा C1 C2 C3 C4 म्हणजे हे कॉलम झाले आणि हे झाले रो. तर जो रो नंबर 3 आहे आपला, त्या 3 नंबरच्या रोला काय करायचं आपल्याला 0 करायचं आहे. तर 3 नंबरच्या रोला 0 करण्यासाठी आपल्याला काय करायचं, R3 चेंजेस विथ
ओके, काय करायचं आहे, R3 मायनस 2 इंटू R1 करायचं आहे. 2 इंटू R1 काय, तर 2च्या डबल इथं आहे, म्हणजे याच्या डबल इथं आहे, म्हणजे ह्याला काय करायचं, R3 2 मायनस 2 केलं तर 2 मायनस 2 0 होईल, 2 मायनस 2 केल्यावर 0 होईल, -4 मायनस 2 केल्यावर किती होईल, -4 + 4 0. ओके, तर इथं काय होईल आपला, म्हणजे R3ला चेंज करतोय आपण फक्त, तर आपला R1 सेम राहील 1 -1 1 1. ओके, देन R2 सेम राहील 1 1 1 -2. ओके, R3 काय येईल 0 -2/0, म्हणजे आता हा केल्यानंतर R3 आपला काय होणार आहे. ओके, R3 इंटू हा 0 तर 0च होणार आहे. आता काय R3 तर काय 2 आहे, 2 -2 इंटू R1 काय 1 आहे, 1 -2 + 2 किती होईल 0. ओके, हा काय आहे 2 -2 परत इथे 0 आहे, हा काय आहे -4 मायनस हा 2 इंटू -2 -4 मायनस मायनस +4 +4 -4 0, म्हणजे हा काय झाला 0 झाला. म्हणजे रँक ऑफ ए मॅट्रिक्स आपण म्हणू 2. म्हणजे इनिशियली काय होता, ह्या मॅट्रिक्सचा रँक काय होता, म्हणजे ह्या मॅट्रिकमध्ये किती होता, इनिशियली 4 कॉलम होते. ओके, त्यातनं आपण लास्टला काय केलं, त्याचा रँक 2 आला, म्हणजे आन्सर त्याचा 2 आला. इन शॉर्ट आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, ह्या केसमध्ये ज्यावेळेस रँक ऑफ दिस मॅट्रिक 2 आला आहे, म्हणजे नॉन झिरो एलिमेंट, रँक म्हणजे काय, नॉन झिरो एलिमेंट असणाऱ्या मॅट्रिक्स किती, हा नॉन झिरो आहे का, नाही 0 आहे, म्हणजे हा कन्सिडर नाही करायचा, हाय काय, म्हणजे रँक ऑफ मॅट्रिक्स किती 2 झाली. मग ह्या केसमध्ये द इमेज ॲज ऑफ F, ओके, इज किती झाला 2. आता ते 2 कुठले, तर आता इमेज 2 झाला आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ओरिजिनल मॅट्रिक्सवरती परत जायचं आहे आणि इथले 2 कॉलम इक्वल करायचे, म्हणजे 1 1 1 इज इक्वल टू -1 0 1. ओके, तर हा झाला आपला पार्ट 1. इथंपर्यंत तुम्ही सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला 4 मार्क भेटतील. 9 मार्काचा टोटल न्यूमेरिकल आहे. ओके, मी काय केलं लक्षात घ्या, इक्वेशन दिलं आहे, इक्वेशनच्या कोइफिशियंटचा यूज करून मी एक मॅट्रिक्स फॉर्म तयार केलेला आहे. त्या मॅट्रिक्स फॉर्मला रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड वापरून लास्टचा एलिमेंट 0 करून त्याचा रँक फाइंड आउट केले. त्याची जेवढी रँक आली आहे तेवढीच त्याची काय असणार आहे, इमेज ऑफ दॅट F असणार आहे. मग ते इमेज ऑफ दॅट F म्हणजे काय, त्याचा जो ओरिजिनल मॅट्रिक्स आहे त्याचा जेवढा इथं आन्सर आला आहे तेवढे 2 कॉलमला इक्वल करायचे, म्हणून मी कॉलम 1 आणि कॉलम 2ला काय केलं आहे, इक्वल केलं आहे. म्हणजे आपला फर्स्ट पार्ट ऑफ दिस, ह्या गोष्टीचा फर्स्ट पार्ट आपला इथं डन झालेला आहे. ओके, देन सेकंड पार्ट काय आपला, जो पण आपला हा इक्वेशन आलेला आहे याच्यावरनं काय करायचं, आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. ओके, तर आता याच्यावरनं इक्वेशन बघा कसं तयार करायचं आहे. ओके, याच्यावरनं आपल्याला काय करायचं, इक्वेशन तयार करायचं आहे. आता जो हा मॅट्रिक्स आलेला आहे, या मॅट्रिक्सवरनं इक्वेशन तयार करत असताना आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा बघा हा आपला फायनल मॅट्रिक्स आला आहे, म्हणजे x पहिला म्हणजे +y, सॉरी प्लस नाही, x -y. ओके, हा -1 आहे. ओके, देन +z + t = 0. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1 फॉर सेकंड केससाठी, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कर्नल ऑफ F फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर याच्यावरनं हा आपण इक्वेशन तयार केला. ओके, तर कोइफिशियंट घेऊन आपण त्याच्यावरनं इक्वेशन तयार केला. त्यानंतर आपण सेकंड घेतला, सेकंड काय y + z - 2t = 0. हा इक्वेशन नंबर 2 झाला. ओके, देन कर्नल म्हणजे काय आपला, आपण त्याला वीनी समथिंग डिनोट करतो, जो आपण मॅथ्स M3 मध्ये पण शिकलेला आहे. तर कर्नल ऑफ x, y, z, t = ओके, आता काय करायचं आहे, x, y, z आणि t याच्या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायचे. आता आपल्याला इक्वेशन सगळ्या टर्ममध्ये, आता ह्याला x आणि y मध्ये कन्वर्ट करायचं. पहिला इक्वेशन आहे मी त्याला x मध्ये कन्वर्ट करतो, तर x = हा x ॲज इट इज राहिला, हा y तिकडे गेल्यावर काय होईल, पॉझिटिव्ह होईल, y - z - t. ओके, हा झाला माझा इक्वेशन नंबर 3. ओके, x = मी त्याला कन्वर्ट केलं. त्यानंतर इक्वेशन नंबर 2 काय असेल माझा, y = हा +z तिकडे गेल्यावर -z झाला. ओके, त्यानंतर काय होईल, हा -z झाला आणि -2t तिकडे गेल्यावर +2t होईल. ओके, तर हा इक्वेशन नंबर 4 झाला. तर ह्या इक्वेशनमध्ये भेटलेल्या गोष्टी आपल्याला काय करायच्या, या इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे. तर या केससाठी मी काय करेल, जो माझा z आहे, ओके, तर इक्वेशन आपल्याला कसं तयार करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू, वायच्या व्हॅल्यू आणि झेडच्या व्हॅल्यू पुट करायच्या. ओके, तर हे पुट करत असताना आपल्याला काय करायचं आहे, हे जे पण व्हॅल्यू आहेत ते क्वेश्चनमध्ये आपल्याला पुट करायचं आहे, म्हणजे ह्या जनरल इक्वेशनमध्ये. मग त्यावेळेस मी याच्यामध्ये काय करेल, झेडला समथिंग मी यस पुट करेन. ओके, कॉम्प्लेक्सिटी वाढवण्यासाठी, आणि टीला T1 पुट करेन, का तर खूप टर्म वाढत चाललेत म्हणून. मग आपला काय येईल, जनरल इक्वेशन v ऑफ x, y, z + t = ओके, तर z
ओके, तर पहिल्यामध्ये झेड किती आहे? ओके, पहिल्यामध्ये झेड आहे आपला ह्या इक्वेशनमध्ये, या इक्वेशनमधला झेड जो आहे आपल्याला तो घ्यायचा आहे. तर इक्वेशनमधला झेड आपला आहे